नामदार महेशदादा शिंदे यांचे दातृत्व कोरेगावकरांच्या 24/7 पाणी योजनेसाठी कृष्णा नदीकाठची स्वमालकीची जागा नगरपंचायतीला दिली मोफत। कोरेगाव शहरासाठी केंद्र सरकारच्या महत्त्वपूर्ण अमृत धोरणांतर्गत 24/7 पाणी योजना मंजूर झाली असून त्यासाठी तब्बल 67 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे। कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेश शिंदे यांनी आपल्या मालकीची कृष्णा नदीकाठी असलेली जागा मोफत देऊ केली आहे। या जागेवर या योजनेचे नवीन पंप हाऊस व जॅकवेल उभे राहणार आहे। गुरुवारी दुपारी 2 वाजता कोरेगावच्या दुय्यम निबंधक कार्यालयात जागा विक्रीच्या दस्तावर नामदार महेश शिंदे यांनी स्वाक्षरी केली। यावेळी कोरेगाव विकास आघाडीचे पदाधिकारी व नगरसेवक उपस्थित होते। 1995 साली मंजूर झालेल्या व प्रत्यक्षात कार्यरत असलेल्या काटापूर येथील पाणी पुरवठा योजनेवरून सध्या शहराच्या बहुतांश भागाला पाणी पुरवठा केला जातो। कोरेगाव शहराचा वाढता विस्तार आणि पाण्याची वाढती मागणी लक्षात घेऊन केंद्र सरकारच्या अमृत धोरणामधून कोरेगाव शहरासाठी नवीन 24/7 पाणी योजना मंजूर करण्यात आलेली आहे। त्यासाठी 67 कोटी रुपयांचा निधी देखील मंजूर झाला आहे। या योजनेला तांत्रिक मान्यता मिळाली आहे। ही योजना गुरुवारी कैलासवासी लक्ष्मणराव इनामदार जे काटापूर उपसा जलसिंचन योजनेच्या बंधाऱ्यालगत काही अंतरावर केली जाणार आहे। कृष्णा आणि वसना नदीच्या संगमावर कृष्णा नदीकाठी नामदार महेश शिंदे यांच्या स्वमालकीची जमीन असून ही जमीन आता नवीन पाणी योजनेच्या पंप हाऊस व जॅकवेलसाठी देण्यात आली आहे। या बंधाऱ्यात साठणाऱ्या पाण्याद्वारे कोरेगाव शहराला 24 तास पाणी उपलब्ध होणार आहे। बंधाऱ्यात सातत्याने पाणी उपलब्ध राहणार असल्याने कोरेगावला कधीही पाणी कमी पडणार नाही। नामदार महेश शिंदे यांनी गुरुवारी दुय्यम निबंधक कार्यालयात कोरेगाव नगरपंचायतीच्या नावे ही जागा विनामोबदला खरेदी करून दिलेली आहे। नगरपंचायतीच्या वतीने मुख्याधिकारी विजय घाडगे यांनी स्वाक्षरी केली आहे। यावेळी तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे, दुय्यम निबंधक स्वामीनाथ देशमुख, जिल्हा नियोजन समिती सदस्य राहुल प्रकाश बर्गे, कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत राजाभाऊ बर्गे, नगरसेवक महेश साहेबराव बर्गे, उपनगराध्यक्ष सुनील दादा बर्गे, माजी नगरसेवक सचिन भैया बर्गे, रशीद शेख, नगरसेवक साई प्रसाद बर्गे, सागर बिरकर, प्रीतम शहा, संतोष काका बर्गे यांच्यासह कोरेगाव विकास आघाडीचे पदाधिकारी आजी माजी नगरसेवक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। कोरेगाव विधानसभा मतदारसंघाची राजधानी असलेल्या कोरेगाव शहरातील सर्व रहिवासी हे माझ्या कुटुंबातील सदस्य असून त्यांना पुढच्या 40 वर्षे पाणी समस्येला सामोरे जाऊ लागू नये, त्यांना अहोरात्र पाणी मिळावे यासाठी शिंदे कुटुंबियांची जागा आज विनामोबदला नगरपंचायतीला दिली आहे। कोरेगाव शहराच्या ऋणातून उत्तराई होण्याचा छोटासा प्रयत्न आहे। भविष्य काळात कोरेगाव शहरासाठी लागेल ते योगदान देणार असल्याचे नामदार महेश शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले। मीटिंग काढणे का अभिनंदन का ठरावली आपण आता वरच नाही सगळं त्यांना माझी बाईट